हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2021साठी पेपर 2मध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र यामध्ये एक सब टॉपिक बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये देखील वेगवेगळे टॉपिक्स आपल्याला सिलेबसमध्ये आहेत. त्या सिलेबसमधला एक सब टॉपिक आज आपण घेतोय, जो आहे उत्पादन आणि रोजगार सिद्धांत. दुसरे पण सब टॉपिक्स आपण घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, ते आहेत उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन. तर हे काय आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचं आहे. त्याआधी जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत आणि ज्यांचा विषय इकॉनॉमिक्स आहे पेपर 2साठी, त्यांच्यासाठी ही खास सुवर्ण संधी आहे की एक टेस्ट सिरीज आहे जी तुम्हाला या एक्झाममध्ये क्रॅक करण्यासाठी, जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी हेल्प करणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत 20 टेस्ट ऑन फुल सिलेबस, तसेच फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. PYQs मिळणार आहेत. PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यावरून आपल्या पुढच्या पेपरचा बेस तयार होत असतो, ते हे देखील त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. शिवाय पेपर 1चं जे स्टडी मटेरियल आहे ते देखील तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये देखील तुम्हाला टेस्ट आणि नोट्स वगैरे सगळ्या मिळणार आहेत. तर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एवढं सगळं मिळत असल्यानंतर पेपर 2चा सगळा सिलेबस आणि सगळा अभ्यास कव्हर होणार आहे. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्याची फीस फक्त 2,999 रुपये आहे, कारण एवढं सगळं मटेरियल तुम्हाला रेडीमेड मिळणार आहे. फक्त तुम्हाला स्टडी करायचं आहे आणि येणाऱ्या एक्झामला सामोरे जायचं आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं नॅशनल इन्कम कन्सेप्ट अँड मेजरमेंट. नॅशनल इन्कम काय म्हणजे एका बाउंड्रीमध्ये, देशाच्या कंट्रीच्या बाउंड्रीमध्ये एका वर्षामध्ये जेवढं काही सर्व्हिस, सेवा आणि प्रोडक्शन होतं, उत्पादन आणि सेवा निर्माण होतात, त्या सगळ्यांना आपण एकत्र नॅशनल इन्कम असं म्हणतो. त्यामध्ये GDP, GNP, NNP, त्यानंतर PI या सगळ्या वेगवेगळ्या कन्सेप्ट बघितल्या होत्या. नॉमिनल GDP, रिअल GDP आणि GDP डिफ्लेटर काय असतात ते आपण सगळं बघितलं होतं. तर कालच्या लेक्चरमध्ये आपलं हे झालं होतं लास्ट लेक्चरमध्ये. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार आणि उत्पादन सिद्धांत, तसेच कन्झम्पशन फंक्शन म्हणजे उपभोग फलन आणि इन्व्हेस्टमेंट फंक्शन म्हणजे गुंतवणूक फलन. तर हे 3 टॉपिक आजच्या आपण लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. हे पॉईंट्स, हे टॉपिक्स आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहेत. उत्पादन आणि रोजगार सिद्धांत, उपभोग फलन, गुंतवणूक फलन. सुरुवातीला आपण बघणार आहोत उत्पादन आणि रोजगार सिद्धांत. त्याच्यामध्ये काय आहेत तर डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे जे उत्पादन आहे आणि रोजगार, एम्प्लॉयमेंट रोजगार जो आहे त्याचे प्रकार दिलेले आहेत. लेबर मार्केट, गुड मार्केट, मनी मार्केट. म्हणजे लेबर मार्केट म्हणजे श्रम बाजार, गुड म्हणजे आपले वस्तू बाजार आणि मनी मार्केट म्हणजे पैसा बाजार. या वेगवेगळ्या उद्देशातून किंवा वेगवेगळ्या वस्तूंमधून, वेगवेगळ्या टाईपमधून आपल्याला वेगवेगळे सिद्धांत प्राप्त होतात. म्हणजे मार्केटमध्ये श्रम असेल तर त्याचा किमतीवर कसा परिणाम होतो किंवा त्याच्या वेतन देण्यावर कसा परिणाम होतो. जर मार्केटमध्ये वस्तू बाजार असेल तर तिथे वस्तूंवरती किमतीचा कसा परिणाम होतो. पैसा बाजार असेल तर पैशाचाच मागणीवरती कसा परिणाम होतो. हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. याला सिद्धांत कसा लागू होतो तो बघायचा आहे. तर आपण पहिला पॉईंट बघतोय श्रम बाजार, जो आपण बघितला तर लेबर मार्केट. उत्पादन आणि रोजगार निश्चिती कशी होते श्रम बाजारामध्ये. श्रम बाजारात उत्पादन फलन विचारात घेताना भांडवल हा घटक स्थिर असतो आणि श्रम हे आदन बदलत असते. श्रम आणि भांडवल हे 2 गोष्टी ज्या असतात श्रम बाजारामध्ये, त्याच्यामध्ये भांडवल जी गोष्ट आहे ती कॉन्स्टंट राहते, ती अजिबात बदलत नाही. पण श्रम म्हणजे लेबर्सची संख्या ही कमी जास्त होत असते, असं रोजगार निश्चित करताना किंवा उत्पादन घेताना मानलं जातं किंवा हे गृहीत धरलं जातं. सनातन प्रारूपामध्ये उत्पादन संतुलन हे रोजगार पातळीवरून ठरते. रोजगाराची पातळी श्रमाची मागणी आणि पुरवठ्यावरून ठरते. तर रोजगार कसा ठरतो इथे आपल्याला सांगितलेलं आहे. श्रमाची मागणी कशी आहे म्हणजे लेबर किती लागणार आहेत त्याच्यावरून रोजगार ठरवतो, त्याच्या पुरवठ्यावरून रोजगार ठरतो. समजा एक उदाहरण देतो आपण की
बिल्डिंग बांधायची आहे, त्या बिल्डिंगसाठी आपल्याला 4 ते 5 गवंडी म्हणजे लेबर लागणार आहेत. पण ते काम लवकर करून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला तिथे 10 गवंडी आपण लावलेले आहेत. मग तिथे रोजगार कसा झाला, विभागला गेला. 5 लोकांना जर 500-500 रुपये मिळत असते तर त्यांचे ते 2,500 झाले असते. पण लोक वाढल्यामुळे 500-500चे ते 250-250 झाले. पैसे तेच राहिलं, भांडवल स्थिर राहिलं, पण श्रम बदललं. म्हणजे तिथे लेबर वाढले, त्यामुळे त्यांचा रोजगार तिथे कमी झाला. तेच 10 संख्या कमी करून 5 वर घेतली तर त्यांचा रोजगार कसा होणार आहे, तो वाढणार आहे. तर अशा प्रकारे जे श्रम आहेत ते आदन बदलल्यामुळे रोजगाराची पातळी त्याच्यावरून ठरत असते. नफा महत्त्वीकरणाचे गृहीत विचारात घेता श्रमाची मागणी ज्या बिंदूच्या ठिकाणी शेवटच्या श्रमिकाने एकूण उत्पादित वस्तूची विक्री करून मिळवलेले उत्पन्न श्रमिकाच्या सीमांत खर्च एवढे होते तोपर्यंत होते. सीमांत खर्च चलनी वेतन आणि मजुरांची सीमांत उत्पादकता यांच्या गुणोत्तरावरून ठरतो. जसं आपण सांगितलं की जो गृहीत विचारात घेतो म्हणजे एक व्यक्ती, नफा जो महत्तम आहे, एका व्यक्तीला जे एक लेबर आहे त्याला जास्तीत जास्त किती फायदा होणार आहे, 500 रुपये. पण त्याच्यामध्ये त्याचा खर्च देखील होणार आहे की त्याचं येणं जाणं, त्याचं खाणं पिणं, ते सगळं उरून त्याला काहीतरी 100 रुपयाचा नफा होत असेल. तर तो नफा जो असेल तो त्याचा सीमांत खर्च जेवढा झालेला आहे त्याची जोपर्यंत गुणोत्तर मिळत नाही, उत्पादकता म्हणजे त्याला मिळालेले पैसे आणि सीमांत खर्च जो मिळालेला आहे त्यातून त्याला जो नफा मिळत नाही, त्याचं गुणोत्तर चांगलं येत नाही, तोपर्यंत ते जे महत्त्वीकरण आहे, नफ्याचं महत्त्वीकरण आहे, ते होत नाही. श्रमाचा सीमांत उत्पादन वक्र उद्योग संस्थाची श्रमाची मागणी दर्शवतो. मजुराचे दर कमी असताना श्रमाच्या मागणीत वाढ होते. श्रमाची मागणी वास्तव मजुरीच्या विरुद्ध दिशेने बदलते. श्रमाचा एकूण मागणी वक्र हा सर्व उद्योग संस्थाच्या श्रमाच्या मागणी वक्रांची समांतर बेरीज असते. तर आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, सीमांत उत्पादन वक्र जो आहे उद्योग संस्थांची त्याच्यावरती श्रमाची मागणी म्हणजे लेबरची मागणी ही अवलंबून असते. मजुरीचे दर कमी असताना श्रमाच्या मागणीत वाढ होते. जेव्हा आपण जे उदाहरण घेतलं बिल्डिंगचं, त्याच्यामध्ये 10 श्रम म्हणजे लेबर आहेत ते काम करत आहेत. मग तिथे 250 रुपये जर आपण काम करणार असेल तर तिथे बांधकाम करणारा जो व्यक्ती आहे, ओनर आहे, तो नक्कीच तिथे लेबर वाढवणार कारण त्याचं काम फास्ट होतं आहे आणि आपल्याला कमी पैसे द्यावे लागत आहेत. असा हा तिथे सिद्धांतामध्ये आपल्याला एक पॉईंट दिसून येतो. श्रमाच्या मागणीप्रमाणेच श्रमाचा पुरवठा फलन प्रत्यक्षपणे वास्तव मजुरी दरावर अवलंबून असतो. जो काही दर आहे तो श्रमाला जर परवडणारा असेल तरच तिथे पुरवठा केला जातो आणि मग त्याच्यावर तो दर अवलंबून असतो. जर सहजगत्या लोक मिळत असतील त्या कामासाठी तर तिथे कमी दर लावणार, पण तिथे जर अवघड काम असेल आणि तिथे लोक काम करायला तयार होत नसतील तर त्याचा जो दर आहे तो जास्त असणार आहे. म्हणजेच आपल्याला श्रमाच्या पुरवठ्यावर देखील दर ठरू शकतो हे आपल्याला इथे कळतं. श्रमाची मागणी बरोबर श्रमाचा पुरवठा ही स्थिती निर्माण झाल्यास श्रम बाजाराचे संतुलन प्रस्थापित होते आणि उत्पादन, रोजगार तसेच वास्तव मजुरी यांचे निर्धारण होते. काय सांगितलेलं आपल्याला की श्रमाची मागणी बरोबर श्रमाची पुरवठा असेल ना तर तिथं बाजाराचं संतुलन प्रस्थापित होतं. म्हणजे 5 मजुरांची गरज आहे आणि 5 मजूर तिथं पुरवठा झालेले आहेत तर तिथे ती जी व्यवस्थित बांधकाम करण्याची प्रोसेस आहे ती तिथे कंप्लीट होते, बाजाराचं संतुलन तिथं प्रस्थापित होतं. तर अशा प्रकारे श्रम बाजाराचा सिद्धांत आपण सांगू शकतो की श्रम बाजारावर आधारित असलेला उत्पादन आणि रोजगार सिद्धांत अशा प्रकारे चालतो. नेक्स्ट पॉईंट आहे किंमत पातळी निर्धारण म्हणजे मुद्रा नाणे बाजार. जसं आपण मागे बघितलं तर मनी मार्केट. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सनातनवाद्यांच्या मते चलन संख्यामान सिद्धांतामुळे एकूण मागणी निर्धारित होते. तर मागणी कशामुळे निर्माण होते, चलन संख्यामानानुसार. चलन म्हणजे आपले पैसे, जे पैसे आहे त्याची मागणी असते त्याच्यावरती त्याचा पुरवठा अवलंबून असतो असं म्हणू शकत नाही, पण त्याचा पुरवठा जसा होईल, पैसे जसे निर्माण होतील म्हणजे मागणी जशी निर्माण होईल त्यांचा समतोल कसा आहे त्यावरून मुद्रा बाजारामध्ये समतोल प्रस्थापित होत असतो. पैशाची मागणी बरोबर पैशाचा पुरवठा असेल तर तिथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही, पण तशी शक्यता ही नसते, कमी असते. तसे झाले तर बाजारामध्ये खूप भयानक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. वस्तू आपल्याला कमी पडतील आणि पैसे जास्त होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा समतोल हा
पुरवठा कमी असतो पण मागणी जास्त असते, अशा प्रकारामध्येच होते. तर पैशाचा पुरवठा आपल्याला कोण करतं? मध्यवर्ती बँक, दॅट इज RBI. RBI आपल्याला माहिती आहे, ती आपल्याला पैशाचा पुरवठा करत असते. तसेच किंमत पातळीमध्ये समप्रमाण संबंध ठेवण्याचं काम देखील मध्यवर्ती बँक करत असते. म्हणजे पैशाची व्हॅल्यू किती ठेवायची आहे हे देखील काम मध्यवर्ती बँक निश्चित करत असते. पैशाचा पुरवठा अतिरिक्त झाल्यास वस्तूची मागणी वाढून सर्वसाधारण किंमत पातळीत वाढ होते. म्हणजे काय होतं, पुरवठा जास्त झाला पैशाचा की बाजारामध्ये किंमत पातळी वाढवली जाते. म्हणजे एका वस्तूची किंमत जर 500 रुपये आहे आणि सगळ्या लोकांकडे 700 रुपये आहेत, तर सगळेच ती वस्तू घ्यायला निर्माण होतील. मग लोकांकडे पुरवठा पैशाचा किती आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या वस्तूची किंमत आपल्याला मिळेल. म्हणजे 750 रुपयाला ती किंमत असणार आहे त्या वस्तूची. म्हणजे सगळेच बाय करू शकणार नाही ती वस्तू. ज्यांच्याकडे खरंच जास्त पैसा आहे तेच घेऊ शकतील. हे करणं गरजेचं असतं, कारण जर पैसा जास्त झाला आणि वस्तू कमी पडतील आपल्याला, त्यामुळे ही किंमत पातळी साधण्याचं काम मध्यवर्ती बँक करत असते. पैशाच्या पुरवठ्याचा वास्तव उत्पन्नावर परिणाम होत नाही. म्हणजे त्याचं व्हॅल्यू जे असतं त्याचं वास्तव उत्पन्नावर परिणाम होत नाही. वास्तव उत्पन्न वास्तव क्षेत्र निश्चित करते आणि पूर्ण रोजगार पातळीला ते स्थिर असते. पूर्ण रोजगार स्थिर प्रमाणाला असते. श्रमाची मागणी आणि पुरवठा वक्रात बदल झाल्याशिवाय संतुलन उत्पादन पातळी बदलत नाही. पैसा हा तटस्थ असतो. पैशाच्या साठ्यातील बदलाचा निरपेक्ष किंमत आणि पैशातील मजुरीवर प्रमाणशीरपणे प्रभाव पडत असतो. पैशातील पुरवठ्याचे बदलाचे उत्पादन, रोजगार पातळी आणि वास्तव मजुरी या वास्तव चलांवर परिणाम होत नाही. म्हणजेच काय, तर पुरवठा आणि मागणी, पैशाची मागणी, पैशाचा पुरवठा जो आहे तो भिन्न भिन्न दिशेचा असतो. त्या दोन्हीमध्ये वक्र जो असतो तो संतुलन करण्यासारखा असला पाहिजे. म्हणजे पैसा तटस्थ राहतो पण त्या दोन्हीमध्ये संतुलन साधलं गेलं पाहिजे. हे आपल्याला मुद्रा बाजार, नाणे बाजारमध्ये समजतं. किंमत पातळी निर्धारणमध्ये समजतं. किंमत पातळी निर्धारण कशी होते किंवा का केली पाहिजे हे आपल्याला या पॉईंटमध्ये समजतं. तर त्या 3 पॉईंटमधला हा लास्ट पॉईंट आहे जो आहे व्याजदर निर्धारण, ज्याला आपण वस्तू बाजार म्हणतो. तर तो काय आहे बघूया. सनातन प्रारूपामध्ये एकूण मागणीच्या उपभोग आणि गुंतवणूक या घटकांमुळे संतुलित व्याजदराचे निर्धारण होते. कशामुळे होते निर्धारण? आपल्या उपभोग आणि गुंतवणूक या घटकांमुळे. व्याजदर अशी हमी देते की मागणीच्या विशिष्ट घटकातील बदलाचा वस्तूच्या एकूण मागणीच्या पातळीवर परिणाम होत नाही. वस्तू बाजारात व्याजदर हे वास्तव चल असते. वस्तू बाजारात उत्पादन किंवा उत्पन्न, बचत किंवा उपभोग यांच्या विभागणीवरून निश्चित होते. सनातनवाद्यांच्या मते बचत व्याजदरावर अवलंबून असते. बचत हे व्याजदराचे वाढते फलन आहे. तर ह्या वस्तू बाजारामध्ये आपल्याला काय समजतं, आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवतो त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतं. जेव्हा आपल्याला व्याज जास्त मिळणार आहे तेव्हा ते आपण पैसे बँकेत ठेवतो, पण त्याच्यावरचं व्याज हे कमी झालं तर ते पैसे आपण बाजारात वापरणं किंवा त्याचा पैशाचा वापर करणं आपल्याला जास्त सोयीस्कर वाटतं. म्हणजेच व्याजाचा दर यावर बचतीचं प्रमाण ठरत असतं. बचत हे व्याजदराचे वाढते फलन आहे. तर सेचा मार्केट विषयीचा लॉ हा खूप प्रसिद्ध आहे आणि आपल्याला एक्झाममध्ये यावरती नेहमी प्रश्न येत असतात. तर तो लॉ नेमका काय आहे ते बघूया आपण. त्यांनी शास्त्रज्ञ जीन बिटसिप्स से ज्याला आपण सेचा लॉ म्हणतो, त्यांनी 1803 मध्ये ट्रेड द इकॉनॉमिक पॉलिटिक या ग्रंथामध्ये बाजारपेठेविषयी एक नियम मांडला होता, ज्याला आपण सेज लॉ ऑफ मार्केट असं म्हणतो. तर तो काय आहे, पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. हा सिम्पल रूल आहे पण तो समजून घ्यायचा आपल्याला. काय आहे, जेव्हा आपण एखाद्या वस्तूची निर्मिती करतो, समजा आपण साखर बनवतोय आणि साखर बाजारामध्ये विकायला आणतोय. 50 किलो साखर आहे, तर मागणी त्याची 50 किलो झाल्याशिवाय त्या साखरेला काय होणार आहे का? नाही. म्हणजे जो पुरवठा झालेला आहे 50 किलोचा तो पूर्ण मागणीमध्ये जाणार आहे. म्हणजेच पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. हा नियम तिथे सेने मांडलेला नियम खरा ठरतो की 50 किलो आलेली साखर ही 50 किलोच जाणार आहे. 61 किलो 60 किलो जाणार आहे का? नाही. म्हणजेच जो पुरवठा झालेला आहे तो स्वतः आपली मागणी निर्माण करतोय आणि तिथे पुरवठा संपतोय. हा नियम असे सुचवतो की वस्तूचा पुरवठा पुरेशा प्रमाणात उत्पन्न निर्माण करतो. म्हणजेच जेवढा आपण उत्पादन केलेलं आहे त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे वस्तूचा पुरवठा बरोबर वस्तूची मागणी ही स्थिती निर्माण होते. सिंपल आहे. जेवढा पुरवठा होणार आहे तेवढी मागणी
कंपल्सरी होणारच आहे. 50 पेनची निर्मिती केली तर 50 पेनची मागणी होणारच आहे. त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे का? नाही. भलेही मागणी झाली तरी पुरवठा होणार आहे का? नाही. म्हणजे पुरवठा जो आहे तो स्वतः एक आपली मागणी निर्माण करतोय आणि तो त्याची गरज पूर्ण करतोय. मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वस्तूचे जेवढे उत्पादन किंवा पुरवठा होतो तेवढीच वस्तूंना मागणी निर्माण होते. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन, न्यून उपभोग किंवा बेकारीची समस्या निर्माण होत नाही. अल्पकाळात जर काही कारणांनी बेकारी निर्माण झाली तर दीर्घकाळात आपोआप अर्थव्यवस्थेचे पूर्ण रोजगार पातळीला संतुलन प्रस्थापित होते. तर अशा प्रकारे आपल्याला कळतं की अल्पकाळात काय परिणाम दिसून येतो आणि दीर्घकाळामध्ये काय परिणाम होतो. न्यून उपभोग किंवा बेकारीची समस्या निर्माण होत नाही. अतिरिक्त उत्पादन जर असेल तर त्याच्यामुळे हे होत नाही का? तर तो पुरवठा आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. तो जेव्हा गरज पडेल तेव्हा तो आपण बाजारात आणू शकतो आणि त्याचा उपभोग लोकांना घेण्यासाठी देऊ शकतो. अल्पकाळात जर काही कारणाने बेकारी निर्माण झाली तर दीर्घकाळात आपोआप अर्थव्यवस्थेचे पूर्ण रोजगार पातळीला संतुलन प्रस्थापित होतं. कारण अल्पकाळ आहे तो. दीर्घकाळामध्ये हळूहळू आपोआप ती परिस्थिती सुधारून ती संतुलन निर्माण करण्यासाठी प्रस्थापित होते. तर आपण जे काही मागचे पॉईंट्स बघितले, मनी मार्केट, लेबर मार्केट आणि गुड्स मार्केट म्हणजेच वस्तू बाजार, तर त्याची काही अजम्पशन्स आहेत. त्या अजम्पशन्समध्येच हे लागू होतात. तर ती काय आहेत? फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे पूर्ण रोजगार, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धा, क्लोज इकॉनॉमी बंद इकॉनॉमी, वेजेस अँड प्राइजेस आर फ्लेक्झिबल म्हणजे वेतन आणि किमती ज्या आहेत त्या लवचिक आहेत, बदलत्या आहेत. सेविंग इज इक्वल टू द इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेविंग जी आहे ती बरोबर गुंतवणूक आहे असं गृहीत धरायचं. हे सगळे गृहीतक आहेत. जर हे आपण गृहीत धरलं तरच ते जे आपले वस्तू बाजार, नाणे बाजार आणि श्रम बाजाराचे जे सिद्धांत होत आहेत, जे आपण शोध घेतलेले आहेत ते खरे ठरू शकतात जर ही अजम्पशन्स मांडली तरच. तर फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय की ज्या ठिकाणी ज्या लोकांची इच्छा आहे काम करण्याची त्या सगळ्यांना काम मिळालेलं आहे. पण अशी स्थिती सगळ्याच ठिकाणी आपल्याला दिसते का? नाही. म्हणून याला आपण अजम्पशन्स म्हटलेले आहे. हे सगळे ज्या गोष्टी आहेत मी आता बोलले अजम्पशन्स आहेत. फुल एम्प्लॉयमेंट, परफेक्ट कॉम्पिटिशन, क्लोज्ड इकॉनॉमी, वेजेस अँड प्राइजेस आर फ्लेक्झिबल, सेविंग इज इक्वल टू द इन्व्हेस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अजम्पशन्स म्हणून पकडायच्या आहेत, गृहीतकं म्हणून पकडायच्या आहेत आपला लॉ खरा ठरण्यासाठी. आता आपण बघतोय कन्झम्पशन फंक्शन म्हणजे उपभोग फलन. ते काय आहे ते बघायचं आहे. मीनिंग ऑफ कन्झम्पशन फंक्शन सुरुवातीला बघतोय. वस्तूची मागणी ज्याप्रमाणे वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते त्याचप्रमाणे समाजाचा उपभोग खर्च हा समाजाच्या उत्पन्न पातळीवर अवलंबून असतो. आपण बघितलं सुरुवातीला की वस्तूची मागणी त्याच्या किमतीवर अवलंबून असते. किंमत वाढली की वस्तूची मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की वस्तूची मागणी वाढते. तसंच उपभोग खर्च हा समाजाच्या उत्पन्न पातळीवर आहे. ऑफकोर्स उपभोग खर्च म्हणजे काय म्हणतोय आपण की जो व्यक्ती आपल्या स्वतःसाठी खर्च करतोय म्हणजे खाण्यासाठी किंवा आपण जे रेग्युलर मंथली सामान भरतो ते उपभोग घेतो आपण त्या वस्तूंचा किंवा ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्या गोष्टींचा सुद्धा आपण वापर करतोय. पण ते कशावर अवलंबून आहे? जो ते व्यक्ती उत्पन्न मिळवतोय त्याच्यावर तो उपभोग खर्च अवलंबून असतो. दुसऱ्या शब्दात उपभोग हे उत्पन्नाचे फलन आहे. उपभोग उत्पन्नाचं फलन आहे. कारण उत्पन्न कसं आहे त्यावर उपभोग अवलंबून असतो. उत्पन्नात जेव्हा वाढ होते तेव्हा समाजाच्या उपभोग खर्चात देखील वाढ होते. उत्पन्नात होणाऱ्या वाढीबरोबर समाजाच्या उपभोग खर्चात किती वाढ होईल हे सीमांत उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असते. जसं की मी सांगितलं जर उत्पन्न जास्त असेल तर आपण उपभोग जास्त घेतो. उपभोग कमी केव्हा घेऊ? जेव्हा आपलं उत्पन्न कमी असेल, आपल्याकडे पैसे नसतील म्हणजेच उत्पन्न कमी असेल तेव्हाच उपभोग कमी करतो ना आपण वस्तूंचा. तर हेच आपल्याला कन्झम्पशन फंक्शनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. समाजाकडून नाशवंत व टिकाऊ उपभोग्य वस्तू व सेवा खरेदी करण्याचा केला जाणारा खर्च म्हणजे उपभोग खर्च. तर त्याच्यामध्ये आपलं काय काय येतात? अन्नधान्य, भाजीपाला, किराणा, टीव्ही, फ्रीज, मशीन, डॉक्टरची फी, वकिली, सल्ला, वाहन दुरुस्ती, ह्या सगळ्या गोष्टी आपण रेग्युलर रुटीनमध्ये वापरत असतो किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. त्यालाच आपण उपभोग खर्च असं म्हणतो. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या गटाची उपभोग प्रवृत्ती जेव्हा काढायची असते आपल्याला तेव्हा या फॉर्म्युला आपण यूज करतो. एकूण उपभोग खर्च किती आहे आणि एकूण उत्पन्न किती आहे. उपभोग खर्च हा सी नी दाखवतो आणि एकूण उत्पन्न हे वाय नी दाखवतो. एकूण उत्पन्नात वाढ झाली असता एकूण उपभोगात वाढ होते, याउलट एकूण उत्पन्नात घट झाली असता एकूण उपभोगात घटतो. जसं मी सांगितलं
जर आपल्याकडे पैसे जास्त असेल तर आपण जास्त वस्तू खरेदी करतो आणि जर पैसे कमी असतील तर आपण कमी वस्तू खरेदी करतो. त्यालाच आपण कमी उपभोग खर्च असं म्हणतो. अशा प्रकारे एकूण उत्पन्नात होणाऱ्या बदलाच्या दिशेने एकूण उपभोग खर्चात बदल होत असतो. तर हे आपल्याला समोर दिसतं एक फॉर्म्युला उपभोग प्रवृत्ती काढण्यासाठी. उपभोग फलनची व्याख्या काही दिलेल्या आहेत समोर, ते आपण बघूया. समाजाच्या किंवा राष्ट्राच्या पातळीवर एकूण उत्पन्न आणि एकूण उपभोग खर्च यामध्ये दर्शविला जाणारा कार्यात्मक संबंध म्हणजे उपभोग फलन. तर उत्पन्न आणि उपभोग खर्च यांच्यामधला संबंध, कार्यात्मक संबंध म्हणजे उपभोग फलन, ही व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे. समग्र पातळीमध्ये खर्च योग्य उत्पन्न आणि उपभोग खर्च या दोहोंमध्ये दर्शवला जाणारा गणितीय संबंध म्हणजे उपभोग फलन. तर इथे बघितलं कार्यात्मक संबंध, दुसरा बघितला गणितीय संबंध दोघांमधला उत्पन्न आणि उपभोग खर्च यातला. नंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या पातळीवर समाजातील लोक उपभोगावर किती खर्च करतात याविषयी परस्पर संबंध दर्शवणारे विधान किंवा तक्ता म्हणजे उपभोग फलन. तर उपभोग फलन म्हणजे इथे दुसरं काय सांगितलेलं आहे, तिन्हीचाही अर्थ सेम होतोय, तो आहे उत्पन्न आणि उपभोग खर्च यांचा रेशिओ म्हणजे आपण उपभोग फलन असं म्हणू शकतो. तर आपण इथे उदाहरण बघतोय उपभोग फलनाचं. एका रकान्यामध्ये आपल्याला उत्पन्न दिलेलं आहे, दुसऱ्या याच्यामध्ये उपभोग खर्च दिलेला आहे. तर बघतोय सुरुवातीला की उत्पन्न 0 असताना उपभोग खर्च हा 100 आहे. बरोबर आहे, आपल्याला जीवनावश्यक गोष्टी तर घ्यावेच लागतात. उत्पन्न नसेल तरी आपण उधारी करतो किंवा काही कोणी आपल्याला देतं, पण तो उपभोग खर्च तर होतोच. मग 0 उत्पन्न असताना 100 रुपये उपभोग खर्च होतो. उत्पादन वाढतं, उत्पन्न वाढतं, 100 रुपये मिळायला लागतात, 100 कोटी रुपये मिळायला लागतात आणि मग त्याच्यात 150 कोटी रुपये उपभोग खर्च होतो. 200 कोटी उत्पन्न असताना 200 उपभोग खर्च होतो. म्हणजे इथे आपण लेवलला येतो की जेवढं उत्पन्न आहे तेवढाच खर्च करतो. मग पुढे अजून उत्पन्न वाढतं, 300 रुपये होतं, उपभोग खर्च 250 रुपये होतो, 400 होतो तेव्हा 300 होतो, 500 होतो तेव्हा 350 होतो आणि 600 होतो तेव्हा 400 होतो. मग इथे उरलेली जी किंमत आहे 500मध्ये जे आहे 350 खर्च झाल्यावर उरले किती 150 रुपये. त्याच्यानंतर 600 रुपये जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा 400 रुपये खर्च होतो आणि तिथे 200 रुपये वाचतात. तसं हळूहळू आपली बचत देखील व्हायला लागते. तेच आपण आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की एक्स ॲक्सिसवर खर्च करताना उत्पन्न दाखवलं आणि वाय ॲक्सिसवर उपभोग खर्च दाखवलेला आहे. म्हणजे उत्पन्न हे एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर उपभोग खर्च दाखवलेला आहे. आणि ई पॉईंट हा आहे जो तिथे आपल्याला 200 रुपये उत्पन्न असताना 200 रुपये उपभोग खर्च आपल्याला देता येतोय, तो ई पॉईंट आहे. तर उपभोग फलनाचे निष्कर्ष काय आहेत, ते कसे आहेत प्रूव्ह होतात ते बघूया. पहिला आहे उपभोग खर्च हा उत्पन्नावर अवलंबून असतो. बरोबर आहे, उत्पन्नात बदल झाल्यास उपभोग खर्चात देखील बदल होतो. जो आपण बघितला मगाशी उपभोग फलन काय असतं तेच बघताना आपण सुरुवातीलाच बघितलं की उत्पन्न खर्च हा त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. आपण पगाराचं उदाहरण घेतलं किंवा हे उदाहरणामध्ये देखील बघितलं. नेक्स्ट आहे सुरुवातीला समाजाचा एकूण उपभोग खर्च हा एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असतो. का ते पण बघितलं. जरी पैसे नसतील आपल्याला तरी आपल्या जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी किंवा सुरुवात करण्यासाठी खर्च हा होतोच, म्हणून सुरुवातीला उत्पन्नापेक्षा जास्त उपभोग खर्च असतो. एका विशिष्ट पातळीला समाजाचे एकूण उत्पन्न आणि उपभोग खर्च समान होऊन बचत 0 होते. 200 कोटी तिथं बचत 0 कशी होऊ शकते, कारण दोन्हीही म्हणजे जेवढं उत्पन्न आहे तेवढंच आपण खर्च करतो, म्हणून तिथे बचत काहीच होत नाही. विशिष्ट पातळी गाठल्यानंतर समाजाच्या उत्पन्न होणाऱ्या वाढीच्या तुलनेत उपभोग खर्चात कमी प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ 200 कोटी रुपये उत्पन्न पातळीनंतर ही स्थिती आढळते. म्हणजे त्याच्यानंतर आपली थोडी थोडी बचत व्हायला लागते, कारण आपण खर्च कमी करतो आणि उत्पन्न जास्त होत जातं. एका विशिष्ट पातळीनंतर एकूण उत्पन्न आणि एकूण उपभोग खर्च यातील अंतर वाढत जाते आणि बचतीत वाढ होते. बघितलं आपण की 400-500 उत्पन्न वाढत गेला आणि आपला खर्च जो आहे तो 50-50नी वाढत गेला. म्हणजे 250, 300, 350, 400 असं वाढत गेला. मग साहजिकच तिथे आपल्याला 600 रुपये उत्पन्न झाल्यावर उपभोग 400चा केल्यानंतर 200 रुपयाची बचत झाली आपली. म्हणजे हे पाचही निष्कर्ष जे आहेत ते खरे ठरलेले आहेत. ते अशा प्रकारे आपल्याला उदाहरणातून देखील समजून येतात. तर उपभोग प्रवृत्ती बघितली, त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे प्रकार असे आहेत की सरासरी उपभोग प्रवृत्ती काढता येते, सीमांत उपभोग प्रवृत्ती काढता येते, किंवा ते काय आहेत कन्सेप्ट ते आपण समजून घेऊया. विशिष्ट कालावधीत एकूण उपभोग खर्चाचे एकूण खर्चयोग्य उत्पन्नाशी असणारे प्रमाण म्हणजे सरासरी उपभोग प्रवृत्ती होय. सरासरी उपभोग प्रवृत्ती म्हणजे काय, तर दोन्हीमधलं गुणोत्तर थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचं सूत्र काय आहे, तर एकूण उपभोग भागिले एकूण खर्च योग्य उत्पन्न APC = C/YD.
तर वाय डी काय आहे, खर्चयोग्य उत्पन्न. सी बरोबर उपभोग आहे. APC काय आहे, सरासरी उपभोग प्रवृत्ती. हे सिंपल सूत्र आहे सरासरी उपभोग प्रवृत्ती काढण्यासाठी. नेक्स्ट आहे सीमांत उपभोग प्रवृत्ती. ती कशी काढतात किंवा त्याचा मीनिंग काय आहे. सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे एकूण उपभोगात होणाऱ्या बदलाचे एकूण उत्पन्नात होणाऱ्या बदलाशी असणारे प्रमाण. यात पण गुणोत्तर आहे, पण कशाचं, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च जो करणार आहे आपण त्यांच्यामध्ये जो बदल होतोय त्यांचा गुणोत्तर म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती होय. एकूण उपभोगातील बदल आणि एकूण उत्पन्नातील बदल यांच्यातील गुणोत्तर म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती होय. उत्पन्नात अतिरिक्त वाढ झाल्यास उपभोगात किती प्रमाणात वाढ होईल हे दर्शवणारा पटदर्शक अंक म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती. सिंपल आहे. सरासरी उपभोग प्रवृत्ती काढायची असेल तर सिंपल दोन्हीमधलं गुणोत्तर काढायचं आहे आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती जेव्हा काढायची आहे तेव्हा त्यांच्यातील बदलाचं गुणोत्तर काढायचं आहे. सूत्र काय आहे सीमांत उपभोग प्रवृत्तीचा, उपभोगातील बदल भागिले खर्चयोग्य उत्पन्नातील बदल. MPC इज इक्वल टू डेल्टा C अपॉन डेल्टा Y. सीमांत उपभोग प्रवृत्ती MPC म्हणजे उपभोगातील बदल आणि खर्चयोग्य उत्पन्नातील बदल. हे सगळे आपल्याला बघायचं आहे. हे पॉईंट्स जे आहेत, हे सूत्र जे आहेत ते आपल्याला जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व करू किंवा एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत सॉल्व करण्यासारखे तेव्हाही आपल्याला सूत्र उपयोगी येणार आहेत. आपण ते सॉल्व करून बघणार आहोत पुढे येणाऱ्या काही लेक्चर्समध्ये. आता आपण बघूया गुंतवणूकचा अर्थ आणि प्रकार. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. व्यवहारात गुंतवणूक हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. अर्थशास्त्रीयदृष्ट्या, वित्तीय आणि व्यावसायिक दृष्टीने गुंतवणूक या शब्दांचा वेगवेगळा अर्थ स्पष्ट केला जातो. तर मेन अर्थ काय आहे तर वित्तीयदृष्ट्या गुंतवणूक म्हणजे द्रव्यविषयक मालमत्ता खरेदी करून नंतर त्या मालमत्तेची जास्त किमतीला विक्री करून भविष्यकाळात फायदा मिळवणे. थोडक्यात व्याख्या. इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतो आपण, एक घर घेतो, ऑलरेडी आपल्याकडे घर असताना दुसरं घर घेतो, तसंच ठेवतो, त्याची किंमत वाढली की आपण त्याला विकतो आणि त्याच्यातून आपले एक्स्ट्रा पैसे जे आपण घर घेताना दिलेले पैसे आहेत त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पैसे मिळतात, म्हणजे ते आपली इन्व्हेस्टमेंट असते. तर ही इन्व्हेस्टमेंट आपण कशाकशातून मिळवू शकतो. कंपन्यांचे भाग, कर्ज रोखे, सोने, परस्पर सहाय्य निधी, स्थावर मालमत्ता, पैसे गुंतवणे, वित्तीय गुंतवणूक या संकल्पनेत फक्त मालकी हक्कांचे हस्तांतरण होत असतं. म्हणजे या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू डायरेक्ट चेंज होत नाहीत, फक्त त्यांची मालकी चेंज होते. विकतो आपण एखादी जमीन आहे, त्या जमिनीला आपण त्या जी व्यक्तीला आपण विकणार आहे त्याच्या घरी नेऊन देतो का, नाही. ती जागा तिथंच आहे, जमीन तिथंच आहे, मालक तिथंच आहे, फक्त नाव चेंज होणार आहे, त्या मालकी हक्काचं नाव चेंज होणार आहे, त्याचं हस्तांतरण होणार आहे. त्याच्यातच ह्या गुंतवणुकीचा प्रकार जो आहे तशाच गोष्टींमध्ये केला जातो. मोबाईलसारख्या गोष्टीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो का, नाही. का, कधीही आणू शकते, कधीही कोणी चोरून नेऊ शकतो, मग ही गुंतवणूक झाली का, नाही. तर गुंतवणूक कुठल्या गोष्टींमध्ये होऊ शकते तर जमीन, सोनं, कंपन्या, शेअर्स या गोष्टींमध्ये, कारण ह्या गोष्टी तिथून हालत नाही, फक्त मालकी हक्क हस्तांतरित होत असतो. तर आपण वेगवेगळे प्रकार बघणार आहोत इन्व्हेस्टमेंटचे. त्याआधी स्थूल किंवा सकल गुंतवणूक म्हणजे काय बघूया. एका विशिष्ट कालावधीत स्थिर भांडवली वस्तू, कच्च्या मालाच्या साठ्यातील वाढ व विक्री न झालेल्या उपभोग्य वस्तूंवर केल्या जाणाऱ्या खर्चाला स्थूल गुंतवणूक असे म्हणतात. कुठली गुंतवणूक की माल अजून फायनल गुड्स तयार झालेलं नाही आहे, पण त्याचा जो माल कच्चा माल आहे त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करतोय, अजून विक्रीही झालेली नाही, विक्री झाल्यानंतर त्याचा नफा आपल्याला मिळणार आहे, त्या खर्चाला किंवा त्या गुंतवणुकीला आपण स्थूल गुंतवणूक असं म्हणतो. नेक्स्ट आहे निव्वळ गुंतवणूक. नेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. पुनर्स्थापन गुंतवणुकी व्यतिरिक्त केली जाणारी अतिरिक्त स्थूल गुंतवणूक म्हणजे निव्वळ गुंतवणूक होय. म्हणजे जी आपण कच्च्या मालांवर करणारी गुंतवणूक आहे ती सोडून अजून जी काही गुंतवणूक करतोय आपण त्याला निव्वळ गुंतवणूक म्हणतात. भांडवल निर्मितीसाठी केली जाते. भांडवल म्हणजे कॅपिटल जे असतं, आपल्याला एखादा व्यवसाय चालू करायचा आणि त्याला स्पॉन्सरशिप किंवा भांडवल हवं आहे. स्पॉन्सरशिपमध्ये आपल्याला नफा द्यायचा असतो, तसं भांडवलला पण आपल्याला काहीतरी रिटर्न द्यायचं असतं. ते रिटर्न द्यायचं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे निव्वळ गुंतवणूक म्हणतात. तर स्थूल गुंतवणूक आणि निव्वळ गुंतवणुकीचं स्पष्टीकरण कसं करता येतं. IG इज इक्वल टू IN प्लस IR. तर IG काय आहे, स्थूल गुंतवणूक आहे, IN काय आहे, निव्वळ गुंतवणूक आहे, आणि IR पुनर्स्थापन गुंतवणूक किंवा भांडवलाचा उपयोग. तर स्थूल गुंतवणूक कशी येते तर निव्वळ गुंतवणूक प्लस IR हे आपल्याला संबंध त्याच्यामधला असा कळतो की जेव्हा
निव्वळ गुंतवणूक आणि भांडवलाचा उपयोग करून म्हणजे दोन्ही प्लस केलं तर आपल्याला स्थूल गुंतवणूक मिळते. त्या दोन्हीमधला फरक आपल्याला इथे लक्षात येतो. निव्वळ गुंतवणूक काढण्याचं सूत्र कसं आहे, तर स्थूल गुंतवणूक वजा भांडवली उपभोग किंवा पुनर्स्थापन गुंतवणूक म्हणजेच घसारा बरोबर निव्वळ गुंतवणूक आपल्याला प्राप्त होते. पुढचा प्रकार आहे स्वायत्त गुंतवणूक, ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट. ती काय आहे? स्वायत्त गुंतवणूक म्हणजे जी गुंतवणूक स्वतंत्रपणे केली जाते. या गुंतवणुकीचा उत्पन्न पातळीतील बदलाशी आणि नफ्याच्या प्रेरणेशी संबंध नसतो. ही एक प्रकारची अशी गुंतवणूक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नफा मिळेल किंवा बदल्यात काहीतरी मिळणार आहे असं अपेक्षित नसतं किंवा मिळेलच असं नाही आहे. तशा प्रकारची ही गुंतवणूक असते, त्याला स्वायत्त गुंतवणूक म्हणतात. प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रात केली जाते सरकारमार्फत. जसं रेल्वेचं आहे, नेहमी रेल्वेमध्ये गव्हर्मेंट तोट्यात आहे, लॉसमध्ये आहे, तरी पण त्याच्यामध्ये गुंतवणूक ही केली जाते, म्हणून त्याला स्वायत्त गुंतवणूक असं म्हटलं जातं. सार्वजनिक हितासाठी ही नॉर्मली केली जाते. उदाहरणार्थ संरक्षण, सामाजिक सेवा, आर्थिक विकास योजना याच्यामध्ये ही गुंतवणूक केली जाते लोकांच्या हितासाठी. त्याच्यामध्ये नफा मिळेल याच्याबद्दल काही विचार केला जात नाही. स्वायत्त गुंतवणुकीचा वक्र कसा येतो? उत्पन्न स्थिर आहे, गुंतवणूक स्थिर आहे, उत्पन्न जास्त कमी काहीच होत नाही, त्याच्यामध्ये स्थिर असतं. नेक्स्ट आहे प्रेरित गुंतवणूक, इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट. उत्पन्न पातळीतील बदलामुळे आणि नफ्याच्या प्रेरणेमुळे प्रभावित होणाऱ्या गुंतवणुकीला प्रेरित गुंतवणूक असे म्हणतात. स्वायत्त गुंतवणूक बघितली त्याच्यामध्ये नफ्याचं काही प्रमाण नसतं, पण प्रेरित गुंतवणुकीमध्ये नफा मिळणार आहे म्हणून गुंतवणूक केली जाते. किमती, मजुरी आणि व्याज घटकातील बदलाचा नफ्यावर प्रभाव पडतो. नफ्याच्या प्रभावातून प्रेरित गुंतवणूक होते. नफा मिळणार आहे म्हटल्यानंतर तिथं प्रेरित गुंतवणूक केली जाते. किमती म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत पुढे जाऊन वाढणार आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करतो, त्याला प्रेरित गुंतवणूक म्हणतात. व्याज एखाद्या गोष्टीचं मिळते आपल्याला चांगलं पुढे जाऊन, मग त्याच्यामध्ये पैसे गुंतवणे म्हणजे ते देखील एक प्रेरित गुंतवणूक आहे. प्रेरित गुंतवणुकीचा उत्पन्न पातळीच्या बदलाशी घन संबंध असतो. उत्पन्न पातळी उच्च असताना संयोजक वर्ग जास्त प्रमाणात गुंतवणूक करतात व उत्पन्न पातळी कमी असताना संयोजक अल्प प्रमाणात गुंतवणूक करतात. उत्पन्न पातळीवर देखील आपलं गुंतवणूक अवलंबून असते. उत्पन्न जास्त असेल तरच आपण गुंतवणूक जास्त करणार, उत्पन्न कमी असेल तर आपण इन्व्हेस्टमेंट जास्त करू शकतो का? नाही, कारण आपल्याला खर्च भागवायचे असतात, मग तिथे गुंतवणूक करणं शक्य होत नाही. उत्पन्न पातळी उच्च असताना उपभोग खर्चात वाढ होते, त्यामुळे भांडवली वस्तूच्या गुंतवणुकीत वाढ होऊन जास्त प्रमाणात उपभोग्य वस्तू उत्पादित केल्या जातात. तेच म्हटलं आपण की उत्पन्न जास्त असताना जास्त वस्तू खरेदी करतो, मग तिथे गुंतवणुकीला वाव मिळत नाही. प्रेरित गुंतवणुकीचा वक्र कसा आलेला आहे? प्रेरित गुंतवणूक वाय एक्सिसवर, एक्स एक्सिसवर राष्ट्रीय उत्पन्न आहे. राष्ट्रीय उत्पन्न कमी असताना कमी प्रेरित गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की प्रेरित गुंतवणूक देखील वाढलेली दिसते. पुढचा प्रकार आहे परंपरागत गुंतवणूक, ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट. सुपरिचित मालमत्तेमध्ये पैशाच्या स्वरूपात करण्यात आलेली गुंतवणूक म्हणजे परंपरागत गुंतवणूक. उदाहरणार्थ रोकड, स्थावर मालमत्ता, समभाग. परंपरागत गुंतवणूक करण्यामागील उद्देश भांडवल मूल्यवृद्धी, लाभांश आणि व्याज मार्गाने उत्पन्न मिळवणे. ऑलरेडी ज्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत त्याच्यामध्येच अजून गुंतवत राहणं म्हणजे त्याला आपण परंपरागत किंवा ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. जसं की आपण शेअर मार्केटमध्ये पैसे लावत असतो, एखादी कंपनी सतत वर जात असेल तर आपण नेहमी त्याच्यामध्ये पैसे लावत असतो, तर त्याला आपण परंपरागत गुंतवणूक, ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट म्हणत असतो. पर्यायी गुंतवणूक, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट. भाग, रोकड वगळून इतर कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेत करण्यात आलेल्या गुंतवणुकीला पर्यायी गुंतवणूक असे म्हणतात. म्हणजे पर्यायी गुंतवणूक कशाला म्हणतात? जे धातूच्या वस्तू आहेत, कला, पेंटिंग्स आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये आपण पैसे टाकतो. प्राचीन कलाकृती, कोणाकोणाला आवड असते किंवा सवय असते की वेगवेगळ्या नवीन वस्तू घ्यायच्या, खरेदी करायच्या, तर त्याला आपण अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. कारण त्या मौल्यवान असतात म्हणून त्याच्यामध्ये आपण ते इन्व्हेस्टमेंट करतो. पुढे जर ती विकायला गेल्यावर अँटिक पीस ज्याला आपण म्हणतो ते जे आहे ते पुढे जाऊन ते विकणार तर आहे, इन्व्हेस्टमेंट तर आहे ती, पण ती एक अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामध्ये जास्त फायदा होईल की नाही सांगता नाही येत किंवा ती वस्तू टिकेल की नाही सांगता येत नाही, पण त्यामध्ये आपण गुंतवणूक करत असतो. त्याला आपण पर्यायी गुंतवणूक, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट असं म्हणू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे सार्वजनिक गुंतवणूक, पब्लिक इन्व्हेस्टमेंट. सार्वजनिक गुंतवणूक म्हणजे काय? सरकारने केलेली गुंतवणूक, ज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,
ग्रामपंचायत यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा समावेश होतो. उदाहरणार्थ भारतीय दूरसंचार निगम, भारतीय रेल्वे, बंदर, विकास, सार्वजनिक गुंतवणूक याला म्हणतात, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट गुंतवणूक करतो. सिंपल वर्ड्समध्ये खाजगी गुंतवणूक ज्यामध्ये गव्हर्नमेंट नसणार आहे. खाजगी गुंतवणूक म्हणजे समग्र लक्षित दृष्टिकोनातून उत्पन्न मिळवण्यासाठी आणि भांडवली वृद्धीमध्ये वाढ करण्यासाठी, भांडवली मालमत्ता खरेदी करण्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. म्हणजे थोडक्यात नफाच मिळवायचा आहे, पण त्याच्यामध्ये सरकार नाही तर गव्हर्नमेंट नाही तर प्रायव्हेट सेक्टर किंवा प्रायव्हेट व्यक्ती जे आहेत ते उत्पन्न मिळवण्याच्या गोष्टीने गुंतवणूक करत असतात. भांडवली मालमत्ता म्हणजे केवळ मालमत्ता होय. ही मालमत्ता सहजपणे विकली जात नाही. गुंतवणूकदार ही मालमत्ता सहजपणे खरेदी करू शकत नाही. त्या मालमत्तेच्या मदतीने नफा निर्माण करू शकतात. म्हणजे विक्रीचा याच्यात संबंध येतो ना, तर त्यातून तुम्ही फक्त नफा निर्माण करू शकतात. भांडवली मालमत्तेमध्ये जमीन, इमारत, यंत्रसामग्री आणि साधनसामग्री यांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे गुंतवणुकीचे प्रकार बघितले. गुंतवणुकीचं फलन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण उत्पादन आणि रोजगार सिद्धांत, कन्झम्पशन फंक्शन, इन्व्हेस्टमेंट फंक्शन आपलं कंप्लीट झालेलं नाही आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू ते बघणार आहोत. आणि गुंतवणुकीचे प्रकार आपण बघितलेले आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये गुंतवणूक केली जाते किंवा कुठल्या प्रकाराला आपण काय नाव देऊ शकतो गुंतवणुकीला ते बघितलेलं आहे. इथे आपलं आजचं लेक्चर संपलेलं आहे. पण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कन्झम्पशन फंक्शन कंटिन्यू करणार आहोत आणि त्या पुढचे पॉईंट्स कवर करणार आहोत. मॅक्रो इकॉनॉमिक्सचे नेक्स्ट सिलेबसमधले पॉईंट कवर करणार आहोत. आजच्या लेक्चरसाठी धन्यवाद.